आज आपण बेसनापासून ढोकळा तयार करणार आहोत। त्यासाठी मी 250 ml च्या कपाने 1 कप आणि 1/3 कप बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये 3 टेबलस्पून रवा घातलेला आहे आणि 2 टेबलस्पून शुगर घातलेली आहे। त्याला छान मिक्स केलं आणि त्यामध्ये मीठ आणि हळद ॲड केलेली आहे आणि पुन्हा त्याला छान मी मिक्स केलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये हळूहळू पाणी घालत तो एकाच सर्क्युलर मोशनमध्ये इथे मी ते बॅटर छान मिक्स केले आहे। तर हळूहळू आपल्याला ते पाणी घालत ते बॅटर मिक्स करायचे आहे, जेणेकरून कुठल्याही गुठळ्या त्यामध्ये राहू नये किंवा पातळ खूप आपला जो बॅटर आहे तो खूप पातळही होऊ नये किंवा खूप घट्टही होऊ नये, याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। तर आपल्याला एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये तो बॅटर मिक्स करायचा आहे। तर बॅटरमध्ये मी हळूहळू पाणी घालत हे बॅटर मी इथे मिक्स केलेलं आहे। तर तुम्हाला दुकानामधून कुठलाही ढोकळ्याचा इन्स्टंट ढोकळ्याचा बॅटर घेऊन आणायची गरज नाही। आपण घरीच आपल्या ज्या घरगुती वस्तू आहेत त्याच्यापासूनच आपण ढोकळा खूप टेस्टी असा तयार करू शकतो। तर इथे हा बॅटर मिक्स झालेला, त्यानंतर याला काही वेळ असंच ठेवलं आणि त्याला तोंडला ग्रीस केलं आणि त्यानंतर पुन्हा आपला बॅटर घेतलं। बॅटरमध्ये 1/2 टेबलस्पून बेकिंग सोडा आणि 1/2 टेबलस्पून निंबूचा रस जो आहे तो मी तिथे टाकलं आणि त्याला छान मी मिक्स केलं। त्यानंतर मी बॅटर जो आहे तो टिनमध्ये पोर केलं आणि आपल्या उकळत असलेल्या पाण्यामध्ये तो बॅटर ठेवून दिलं। तो बॅटर होईपर्यंत आपण तडका तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे तेल घेतलं, तेलामध्ये मोहरीचा तडका दिला आणि त्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता घातलं आणि पाणी घातलं। पाणी घातल्यानंतर त्याला छान उकळी येऊ दिली। तर आपला तो थंड होईपर्यंत आपला जो ढोकळा आहे तो रेडी झालेला आहे। त्याला मी छान कट केलेला आहे। तर आपल्या ढोकळ्याची जी सॉफ्टनेस आहे किंवा जाडी आहे ते तुम्ही पाहू शकता। तर आपला ढोकळा जो आहे तो खूप छान सॉफ्ट झालेला आहे आणि तेवढाच टेस्टीसुद्धा झालेला होता। तर त्यानंतर जो आपण सिरप बनवलेलं होतं तो सिरप मी हळूहळू पूर्ण जो आहे तो स्पूनच्या मदतीने इथे मी तो ढोकळ्यावर टाकून घेतलेला आहे। तर आपल्याला ढोकळ्यावर पूर्णपणे तो जेवढा आपण बनवलेला होता 1 ग्लासपासून जेवढं मी ते पूर्णच मी इथे ॲड केलेलं आहे। तर आपला इथे ढोकळा रेडी झालेला आहे। कसं वाटलं? धन्यवाद।